सुप्रभात सज्जन श्रोते चिंतक वाचक पाठक साधक हो. काल आपण ज्ञानमय कोश पान 105 पहिला पॅरेग्राफ पर्यंत आलो. आता प्रकरण 4 अर्थात आनंदमय कोश आहे तो मध्ये 2-3 प्रकरण झाल्यानंतर आहे. तर आपण अन्नमय मनोमय प्राणमय विज्ञानमय कोश आणि 105 पहिल्या पॅरेग्राफ पर्यंत पाहिले. आता प्रकरण 40 आत्मा उपाधी पासून अलिप्त. आत्मा हा कुठल्याही उपाधी पासून अलिप्त असतो. संस्कृत पद्धती योयम विज्ञानमय प्राणेषु स्फुरत् स्वयं ज्योतिः कूटस्थ सन्नात्मा कर्ता भोक्ता भवत्युपाधिस्था. योयम विज्ञानमय प्राणेषु स्फुरत् स्वयं ज्योतिः कूटस्थ सन्नात्मा कर्ता भोक्ता भवत्युपाधिस्था. स्वयं प्रकाश विज्ञान रूपे हृदयांतरिस्फुरित जो असे ऐसा कूटस्थ निर्विकार आत्मा तरी उपाधी वश करता भोक्ता होत जात असे. वास्तवात आत्मा देहात अगदी आतवर स्वयंप्रकाशी म्हणून खोलवर निर्विकारी लुप्त गुप्त कूटस्थ म्हणून वास करून असतो. त्याच्या अस्तित्वामुळेच देहाचे सर्व व्यवहार तो जो स्वतः काही करीत नसताना जीवाकडून त्याचे म्हणजे जीवाच्या बुद्धीनुसार पार पाडले जात असतात. असे असतानाही जीवाच्या प्रकृतीत म्हणजे मूळ रूपात बुद्धी देह मन इंद्रियांशी तादात्म्य पावल्याने जे स्खलन होते त्या अर्थे स्खलन विज्ञानमय कोशामुळे होते. त्यामुळे जणू काही आत्माच करता भोगता असल्यासारखे वाटते. आत्म्याच्या अगदी जवळ विज्ञानमय कोश म्हणजे विकार वशबुद्धी जी बुद्धी विकारी होते तिला विज्ञानमय कोश म्हणतात. आत्म्याच्या अगदी जवळ विज्ञानमय कोश असल्याने तो स्वतः अतिप्रकाशित आत्मसान्निध्यामुळे झालेला असतो. खरे तर तो करता भोगता असतो. विज्ञानमय कोश ही आत्म्याची उपाधी आहे. उपाधी म्हणजे पदवी. आणि अशी उपाधी ही पदवी असते ती कधी कधी उपाधीला पीडा म्हणतात. म्हणजे विज्ञानमय कोश करतो आणि त्याची जबाबदारी आत्म्यावर टाकली जाते. म्हणून विज्ञानमय कोश ही आत्म्याची उपाधी आहे. त्यामुळे विज्ञानमय कोश जबाबदार असताना सुद्धा त्याचा आरोप आत्म्यावर केला जातो. म्हणजे आत्म्याला ही उपाधी पिढेसारखी म्हणजे विनाकारण त्रास देणारी ठरते. विज्ञानमय कोश ही आत्म्याची उपाधी आहे. तीच सारे घडवीत असते. मात्र त्या घडण्या घडवण्यात प्रत्यक्षात आत्म्याचा काहीही संबंध नसतो. स्वयंप्रकाशी आत्म्याच्या तेजाने तेज प्राप्त झालेली विज्ञानमय कोशरूपी बुद्धीच सारे घडवते. ती स्वतःलाच आत्मा समजण्याची चूक करते. याची उपाधी आत्मा तो असंगत असतो. म्हणजे विज्ञानमय कोश स्वतःलाच आत्मा समजण्याची चूक करते. खरं तर विज्ञानमय कोश ही आत्म्याची उपाधी आहे. म्हणजे आत्म्याची ती एक तऱ्हेची गुणवत्ता आहे. एक तऱ्हेची ती पदवी आहे. तर आत्म्याची उपाधी असलेला विज्ञानमय कोश स्वतःला आत्मा समजतो. म्हणजे पंडिताचा मुलगा जो असतो तो स्वतःला पंडित समजावा. आता पंडिताचा मुलगा म्हणजे पंडिताचा मुलगा ही पंडिताची एक उपाधी, पंडिताची एक वेगळ्या स्वरूपातली संपत्ती. पण पंडिताऐवजी मुलगाच जर स्वतःला पंडित समजेल तर जो दोष निर्माण होतो तसं झालेलं आहे. वास्तवात आत्मा म्हणजे चैतन्य तो मुख्य असून त्या चैतन्यामुळे विज्ञानमय कोश प्रकाशित होतो. इथे विज्ञानमय कोश हा स्वतःलाच आत्मा समजण्याची चूक करतो. म्हणून म्हटलेलं आहे आत्म्याची उपाधी विज्ञानमय कोश असून सुद्धा आत्मा स्वतःच समजण्याची जेव्हा विज्ञानमय कोश चूक करतो तेव्हा आत्म्याची उपाधी विज्ञानमय कोश ही आत्म्याला पीडा देणारी म्हणजे आत्म्याला विनाकारण दोष देणारी स्थिती निर्माण होते. म्हणून स्वयंप्रकाशी आत्म्याच्या तेजाने तेज प्राप्त झालेली विज्ञानमय कोशरूपी बुद्धीत सारे घडवते. ती स्वतःलाच आत्मा समजण्याची चूक करते. ज्याची उपाधी आत्मा तो असंगत असतो. विज्ञानमय कोशाची जी उपाधी आत्म्याची जी उपाधी विज्ञानमय कोश तर विज्ञानमय कोश सर्व करतो आणि आत्मा मात्र कुठल्याही कोशापासून पंचकोशापासून असंगत म्हणजे अलिप्त असतो. मात्र जी उपाधी विज्ञानमय कोश बुद्धी ती सारे घडवीत असते. वाटते मात्र भासमान होते मात्र आत्म्याचा करता भोगता असल्यासारखे.
म्हणजे आत्मा चैतन्य पुरवतो आणि त्या चैतन्याचा वापर विज्ञानमय कोश करतो. तेव्हा माणसाला असं वाटतं की आत्मा घडवतो, तो आत्मा घडवत नाही. आत्म्याचं चैतन्य वापरून विज्ञानमय कोश या सर्व गोष्टी करतो. जसं एखाद्याचा पैसा वापरून दुसऱ्याने कार्य करावं, तसं आत्म्याचं चैतन्य रूपी जी क्षमता आहे ती वापरून विज्ञानमय कोश कार्य करतो. परंतु त्याचा दोष मात्र आत्म्याला देण्याचा प्रयत्न होतो. आत्माच करता भोगता असल्यासारखे वाटते. हे असे आत्म्याच्या विज्ञानमय कोशरूपी उपाधीमुळे वाटते, भासते. पण ते तसे नसते निश्चित. या सर्व वेचनात आत्मा असंग अविकारीच असतो हे पुन्हा पुन्हा स्पष्ट करायचे आहे. 186 स्वयंपरिच्छेद मुक्तेच बुद्धे तादात्म्य दोषेण परमभूषात्मना सर्वात्मका सन्नपि वीक्षते स्वयं स्वतः पृथक्तेन मुदो घटानिव घटांतरी माती एक तरी घटघटी वेगळी दिसे जीवांतरी आत्मा एक अनेकी जीवी वेगळा दिसे मिथ्या बुद्धी एक रूप होता आत्मा परिच्छिन्न होत असे तिथे नादी तिज सम होई असूनी एक दुजे पण होत असे तिथे नादी तिज सम होई असूनी एक दुजे पण होत असे. 186 वास्तवात घट एकाच मातीपासून बनलेली असूनही वेगवेगळ्या घटाची माती वेगवेगळी मृद म्हणून ती एकच असूनही वेगवेगळ्या घटामुळे मातीलाच वेगवेगळं समजण्याची चूक केली जाते. तसेच आत्मा एकच असूनही आत्मा चैतन्य म्हणून एकच असूनही वेगवेगळा मानला जातो. असे होण्याचे कारण बुद्धी जी मूलतः भेदाभेदात वावरणारी आणि गोडी मानणारी असते अशा भिन्न गुणी बुद्धीच्या नादी आत्म्याचे लागणे आणि बुद्धी रूप बुद्धिवश होणे. बुद्धीशी तादात्म्य पावल्यानेच आत्म्याला आपल्या एकत्वाचा विसर पडतो आणि तो स्वतःला स्वतःशी जुदेपणे अनेकतेने पाहू लागतो. सांगायचा मुद्दा असतो ते तुम्ही आणि आम्ही वास्तवात एकच चैतन्य आहोत. परंतु हा चैतन्याचा या आत्म्याचा आपणाला यासाठी विसर पडतो कारण जी आपली बुद्धी आहे ती बुद्धी सांगते बाबा रे तू आहेस अरुण वाघमारे, बाबा रे तू आहेस नारायण पाटणकर, बाबा रे तू आहेस अमुक तमुक. ही जी आत्म्याची बुद्धी ही जी उपाधी आहे ती भेदाभेदात असते आणि आपणाला असं वाटतं की तुमचा आत्मा वेगळा माझा आत्मा वेगळा असं काही नसतं. आत्मा म्हणजे आत्मचैतन्य म्हणून एकच असून सुद्धा वेगवेगळ्या घटामध्ये जशी माती असते आणि माती एक असून सुद्धा घट वेगळे. पण आपण म्हणतो काय ती ना कपाची माती, कप म्हणजे आपण चहा पितो ती ना मडक्याची माती, ती ना कलशाची माती. म्हणजे माती एकच, माती म्हणून माती एकच, परंतु जी भांड्याचे आकार आहेत त्यानुसार त्या मातीला वेगवेगळं संबोधलं जातं. तसं तुम्ही आणि आम्ही एकच चैतन्य आहोत, परंतु तुमचा आत्मा आमचा आत्मा असं जे वेगवेगळे पण केलं जातं याचं कारण बुद्धीची जी भिन्नता असते, बुद्धीची भेदाभेद वृत्ती असते. त्या भेदाभेद वृत्तीशी चैतन्य एकरूप झाल्यानंतर असं वेडेपणाने म्हटलं जातं वाघमारे वेगळे आणि नारायण पाटणकर वेगळे. खरं तर चैतन्य म्हणून एकच आणि वाघमारे आणि नारायण पाटणकर ही एकाच मातीची जशी दोन भांडी असावीत तशी भांडी असतात हे समजून घ्यावे. असे न झाल्यास आत्मा बुद्धीला वश होतो आणि तो स्वतःला स्वतःशीच दुजेपणे अनेकतेने पाहू लागतो. चैतन्य बुद्धीच्या नादी लागलं तर तेच चैतन्य म्हणतो तू वाघमारे मी नारायण पाटणकर. हे चैतन्याने दुजेपणाशी एकरूप झाल्यामुळे त्याचं एकत्व विसरल्यासारखं होतं आणि हा भेदाभेद उद्भवतो. 187 उपाधी संबंध वशात परात्मा उपाधी धर्मानुभाती तद्गुणा अयो विकारान विकारी वन्यवत सदैक रूपोपि परस्वभावात सप्तलोह व्याप्त अग्नी लोह समुप्रकाशित होतसे तैसा आत्मा जरी एकमेव उपाधी रूप विकार वश होतसे. तापलेल्या लोखंडाने व्यापलेला अग्नी जसा त्या लोखंडाच्या आकारासारखा दिसतो तसा वास्तवात एकमेव असलेला आत्मा उपाधी रूप होता. म्हणजे कुठल्या तरी गुणाच्या अधीन होता. उपाधीच्या गुणाने युक्त म्हणजेच आपले मूळ रूप टाकलेला एकत्व सोडलेला असा विकारी भिन्न गुणी वाटतो भासतो दिसतो. मात्र तरीही मूलतः तो अविकारीच असंगत असतो. तो असतो त्याहून वेगळा भासतो इतके हा मिथ्या बुद्धीचा मिथ्या भ्रामक देखावा समजावा. प्रकरण 41 मुक्ती कशी मिळणार. भ्रमेणाप्त
नास्त्यन्यथा वास्तु जीव भाव परात्मना तदुपाधेरनादित्वान नानादेर्नाशयिष्यते भ्रम अथवा अन्य कारणे परात्मा जीव भाव धरी तसे ऐसी उपाधी अनादि असता तिचा अंतही कधी नसे. आचार्य शिष्याला काय सांगत आहेत ते शिष्याला यथातथ ते समजले आहे. तो म्हणतो हे गुरु भ्रम अथवा अन्य कोणत्याही कारणाने असो जर आत्मा किंवा परात्मा जीवभाव धारण करत असेल तर त्याने स्वतःला जीव समजणे हाच मुळी अध्यास हाच मुळी आरोप आहे. म्हणजे आत्म्याने कोणीतरी वेगळी व्यक्ती समजणे हा आत्म्यानेच केलेला अध्यास म्हणजे आत्म्याने आत्म्यावरच जीवत्वाचा केलेला अध्यास म्हणजे आरोप आहे. वास्तवात ही मायाच आहे. माया तर अनादि अनंत आहे. असे असताना हा अनादि अनंत अध्यास किंवा ब्रह्ममाया संपणार कसा. जीवाला जन्ममुक्तीच्या चक्रातून मुक्ती मिळणार कशी. 189 अतोस्य जीव भावोपी नित्यो भवति संस्थिती न निवर्तेत तन्मोक्ष कथम मे श्री गुरो वद. जीव भावधरी आत्मा नित्य संसार ओघ वाहता असे संसार नाश न होई तरी मुक्ती संभवत्या कसा असे. शिष्य पुढे जाऊन विचारतो की आत्म्याने स्वतःवर आरोपित केलेला जो भ्रम व अज्ञानमूलक असतो असा समज म्हणजे जीव भावाचा आरोप त्याचे या जगात जीव रूपाने येणे जाणे संसार ओघ रूपे नित्य चालूच ठेवतो. जर अशा प्रकारे संसार नष्ट होणारच नसेल तर आत्मा मुक्त होतो असे म्हणण्यास वावतो कसा राहावा. आत्मा याही परिस्थितीत मुक्त कसा होऊ शकतो. प्रकरण 42 आत्मज्ञान हाच मुक्तीचा उपाय. 190 सम्यक पृष्ठम त्वया विद्वन सावधानेन तच्छृणु प्रामाणिकी न भवती भ्रांत्या मोहित कल्पना. प्रामाणिकी न भवती भ्रांत्या मोहित कल्पना. आता तू ज्ञानी अससी तव शंका उचितही असे लक्षपूर्वक ऐकी तू भ्रांत समूत भ्रमही असे. आचार्य शिष्याला अरे विद्वान करून संबोधितात आणि म्हणतात की तू ज्ञानी असून तुझा प्रश्न किंवा शंका सुद्धा उचित योग्यच आहे. मात्र तू नीट लक्षपूर्वक ऐक आणि हे समजून घे की भ्रांताची किंवा भ्रमात गुरफटलेल्याची समजूत ही भ्रामकच असते. जो भ्रांतीत किंवा भ्रमात गुंतला त्याची समजूत सुद्धा भ्रामक असते हे नीट लक्षात घे. त्यांना म्हणायचे असे आहे की वास्तवात हे विश्वच भ्रम असल्याने या भ्रामक विश्वातील साऱ्या समजुती कल्पना अवास्तवच आहेत. देह इंद्रियांचे असणे त्यांच्याशी तादात्म्य पावणे स्वतःला देहरूप मानणे जन्म मृत्यूला आपण पात्र आहोत असे समजणे या साऱ्या कल्पना असून तो व्यक्तीच्या आतील गोंधळ आहे. या आंतरिक गोंधळामुळे सर्व काही घडल्यासारखे व खरेखुरे वाटते. मात्र स्वप्नात पोटभर जेवताना तृप्त होऊन ज्याने ढेकर दिली त्याला जागृतीत स्वप्नातील भोजन तृप्त करू शकत नाही. तसेच हे सारे आहे. वास्तवात सारे हे मनाचे खेळ आहेत. त्यामुळे विश्व खरे वाटते आणि जीवाचा जीवभाव व संसार चक्रही खरे वाटते आणि खोट्या जन्मी जन्मलेला खोल मोक्षाचा शोध घेतो. असे असताना अनंत माया आणि तिच्या जीवाचे अडकणे किंवा आत्म्याचे जीवभाव स्वीकारणे ही खरे वाटते. त्यामुळे मोक्ष अशक्य वाटतो. हे तुझे वाटणे भ्रामक विश्वाला सत्यत्वाने मान्यता दिल्यास खरीच आहे. मात्र मन हेच भ्रामक असल्याने सारे जे मनाने धारण केले ते खोटे आहे लक्षात आल्यास मनाचे नष्ट होणे किंवा अज्ञान नष्ट होणे संबोधे. यालाच म्हणायचे अज्ञान नाश. हीच ही सत्यत्वाची प्रचिती. म्हणून मोक्ष असू शकत नाही हे खोटे आहे. वास्तव हे आहे की येथे बंधनच नाही आहे तो केवळ मोक्षच आहे. मनोनाश हाच मोक्ष किंवा मनाचे मिथ्यत्व जाणणे हीच आत्मविद्या. त्यामुळे सारीकडे मोक्ष आणि केवळ मोक्षच सत्यत्वाने प्रतीत होतो. असे झाल्यास मायेला अंत नसल्याची समजूतच खोटी असल्याचे ध्यानी येते. मायेला अस्तित्वच नसल्याने तिच्या अंताबद्दलचा प्रश्नच निवृत्त होतो. म्हणूनच माया अंतवती अंत होणारी आहे आणि तिला मोक्ष आणि मोक्ष नित्य वास्तव आहे. इथे अत्यंत स्पष्टपणे शंकराचार्य सांगतात जे आपण पूर्वी सांगितलेले आहे. मुळात मन हीच माया असल्याने हे संपूर्ण जगच मनोमय असल्याने मनमाया त्यामुळे जगमाया
जे जे दिसते वाटते भासते ते खोटे हे एकदा लक्षात आलं की माया खोटी, म्हणून माया नष्ट कशी होणार हा प्रश्न खोटा, म्हणून माया नष्ट झाली नाही तर मोक्ष कसा मिळणार हा प्रश्न खोटा आहे, सर्व खोटा आहे समजणं, त्याचा अर्थ अज्ञान नष्ट होणं आणि मना ते अज्ञान मनाबाबतचे अज्ञान नष्ट होणं, याचा अर्थ माया नष्ट होणं आणि माया नष्ट होणं म्हणजे एकच आहे. इथे केवळ मोक्ष आणि मोक्षच आहे, इथे बंधन नाहीच नाही हे समजणं म्हणजे सत्यत्वाने मोक्षाचा प्रत्यय आपणाला येणं. 191 भ्रांतीं विना स्वसंगस्य निष्क्रियस्य निराकृते न घटेतार्थ संबंधो न बसो नीलता दिवत. भ्रांती पोटी आकाश निळे रंगपूर्ण जसे दिसे, परिवास्तव तसे नसे, जरी भ्रांती नसे तरी आत्मा असंग निष्क्रिय निराकारची असे. वास्तवात आकाशाचा रंगाशी काही संबंध नसतो, केवळ भ्रमकल्पना. याच्यामुळे आकाश निळे काळे पांढुरके काळसर भुरे सोनेरी असे विविध रंगायुक्त वाटते. तसाच आत्म्याचा वस्तुजगताशी वास्तवात काही संबंध नसतो, तो केवळ असंग निष्क्रिय निराकारच असतो. भ्रमामुळेच मनाच्या कल्पनांमुळे नसलेला संबंध असल्यासारखे वाटते. आत्मा म्हणजे परमसत्य चैतन्य आहे, ते इंद्रिय रहित असल्याने निराकार व निष्क्रिय आहे. त्याला मन नसल्याने ते हेतू रहित आणि प्रेरणा रहित व कर्मरहित आहे. ते सर्व व्याप्त असल्याने त्याचा आकार पाहण्याजोगा सांगण्याजोगा नसतो. केवळ मनाच्या समजुतीमुळे भ्रमामुळे संघरहित क्रियारहित निराकार आत्म्याचा वस्तू जगताशी संबंध जोडून आत्म्यावर अध्यास म्हणजे आरोप लादला जातो. इथे सांगायचं असं आहे की हा आत्मा म्हणजे फक्त चैतन्य असतो. त्या चैतन्याला कुणाचाही संग नसतो म्हणून तो संगरहित असतो. त्याला हेतू नसतो म्हणून तो हेतूरहित असतो. तो स्वतःहून काही क्रिया करत नाही म्हणून तो क्रियारहित असतो. त्याला आकार नसतो म्हणून तो निराकार असतो आणि त्याला गुण नसतो म्हणून तो निर्गुण असतो. सारांश रंग रूप क्रिया आकार गुण यापासून सर्वस्वी अलिप्त असे हे चैतन्य असते. फक्त चैतन्य जेथे जेथे ज्या ज्या भांड्यात ज्या ज्या शरीरात जाते तेव्हा तेव्हा ते तिथल्या बुद्धीशी मनाशी एकरूप झाल्यामुळे सगुण साकार जगाचा भास होतो. वास्तवात जग सगुण साकार नसून आहे ते केवळ चैतन्य, ते निर्गुण निराकार असंग क्रियारहित हेतुरहित आणि अचल आढळच आहे आणि त्यालाच आत्मा म्हणतात. 192 स्वस्य द्रष्टुर निर्गुणस्य क्रियस्य प्रत्यक बोधानंद रूपस्य बुद्धेः भ्रांत्या प्राप्तो जीव भावो न सत्यो मोहापाये नास्ति वस्तु स्वभावात. ज्ञान आनंद रूप आत्मा साक्षी निर्गुण अक्रिय जो असे, त्या ठाई कल्पित जीव भाव मोहनाशे नष्ट होत असे. 192 मराठी गद्य विस्तार. जो साक्षी असून गुण आणि क्रियांच्या पलीकडे गेलेला असतो आणि ज्याची चैतन्य रूपात आनंदमय अशी अनुभूती ज्ञान किंवा बोध रूपाने हृदयांतरी म्हणजे अंतःकरणाच्या पोकळीत घेता येते, अशा आत्म्याच्या ठाई भ्रमित बुद्धीमुळे जीवभाव कल्पला जातो. हा भ्रामक बुद्धीने आत्म्यावर केलेला आरोप म्हणजे अध्यास आहे, वास्तव नव्हे. हे लक्षात येणे म्हणजे मोह किंवा मायानाश होय. मोहनाश झाल्यावर आत्म्यावर लादलेला अवास्तव जीवभावही नष्ट होतो. म्हणजे हे जग खोटं आहे एकदा कळलं की भ्रम नष्ट होतो. भ्रम नष्ट झाला की पोपटाचा आत्मा, शिवाचा आत्मा, माणसाचा आत्मा असा आत्म्यावर केला पोपटाचा, माणसाचा, शिवाचा आरोपी नष्ट होतो हे समजून घ्या. 193 यावत भ्रांती तावत देवास्य सत्ता मिथ्या ज्ञानोच झुंबितस्य प्रमादात तज्वाम सर्पो भ्रांतिकालीनैव भ्रांतेर्नाशेनैव सर्पोऽपि तद्वत्. भ्रांती जोवरी राही तोवरी असत ते निर्णय प्रमाद राहतसे. जाता भ्रांती दोरी सर्प न दिसे तैसा आत्मी जीवभावही न दिसे. जोपर्यंत भ्रम मोह माया यांचा नाश होत नाही तोपर्यंत त्यांची सत्ता नष्ट होत नाही आणि जोपर्यंत चुकीचे निर्णय घेण्याचे प्रमाद घडतच राहतात. जोपर्यंत भ्रममोह मायांचा नाश होत नाही तोपर्यंत त्यांची सत्ता नष्ट होत नाही आणि चुकीचे निर्णय घेण्याचे प्रमाद घडतच राहतात. एकदा का भ्रममोह मायांचा नाश झाला की प्रमाद नष्ट झाला म्हणून समजा. मग नाही दोरीत साप दिसत
आणि आत्म्याला जीव भाव प्राप्त झाला असे वाटत 154. अनादित्व विद्याया कार्यास्यापि तथेष्यते उत्पन्नायां तु विद्याया माविवेद्यकमनाद्यपि प्रबोधे स्वप्नवत् सर्वं सह मूलं विनश्यति अनाद्यपीदं नो नित्यं प्राग्भाव इव स्फुटम् अनादि अविद्या राही कार्यकारण अनुरूपही असे विद्या उदितो होई जरी कार्यकारणासह नाशते जागृतीत स्वप्नापरी अविद्येचा समूळ नाश होत असे प्राग्भाव समान अविद्या नित्य असे नाश तिचा खचितही असे. येथे प्राग्भाव प्राग अभाव म्हणजे किंवा येथे प्राग्भाव म्हणजे किंवा प्राग अभाव म्हणजे पूर्वी नसलेले असा अर्थ सर्वप्रथम लक्षात घेणे आवश्यक आहे. अविद्या किंवा माया अनादी आहे याचा अर्थ इतकाच की विश्वाच्या प्रथम पासून ती आहे. विश्व निर्मिती अविद्येखेरीज किंवा मायेखेरीज होऊ शकली नसती. तरीही विश्व शाश्वत नसतेच नसते. तरीही विश्व शाश्वत नसतेच नसते. नीट समजून घ्यावे सारे. माया आहे अविद्या आहे म्हणून विश्व आहे. माया नष्ट आली अविद्या नष्ट आली तर मायारूप विश्व असू शकत नाही. विश्वाच्या पूर्वी माया होती याचा अर्थ इतकाच की मायेच्या निर्मिती बरोबरच विश्व निर्मिती सुरू झाली. विश्व आणि माया या विश्वाच्या तुलनेत माया किंचित आधी आहे इतकेच सांगायचे आहे. मात्र ज्या अर्थी ती अविद्या आहे त्या अर्थी विद्येच्या उदित होण्याने अविद्या माया नाश पावणार किंवा पावते हे तितकेच उघड व स्पष्ट आहे. जितके जागृत झाल्यावर स्वप्न त्याच्या सर्व पसाऱ्यासह नाश पावते कारण अनादी आहे त्यामुळे कार्य अनादी आहे. माया अनादी आहे म्हणून तिचे कार्यही म्हणजे विश्व अनादी आहे. मात्र माया किंवा ज्ञानाच्या आधी नव्हते पूर्वी नव्हते. आधी जागृती ज्ञान होती मग झोप व तिचे कार्य माया व ज्ञान व स्वप्नोत विश्व निर्माण झाले. पुन्हा राग आल्यावर सत्य प्राप्ती मायावतीचे कार्य अज्ञान व विश्व यांचा अंत होणार हे निश्चित आहे. माया अनादी असली तरी ती अनंत निश्चित नाही. तसेच ती ज्ञानाचे पूर्वी किंवा आधी नसतेच नसते. सारांश माया अनादी असली आणि तिचे कार्यही अनादी असले तरी ज्ञानाच्या तुलनेत ती प्राग अभावी म्हणजे पूर्वी नसलेली असल्याने ज्ञानोदय होताच ती नष्ट होणारी अंत होणारी असतेच असते. कारण म्हणजे माया नष्ट झाल्यावर तिचे कार्य म्हणजे विश्वही नाश पावते उघड आहे. जसे जागे झाल्यावर त्याआधी खरेखुरे वाटणारे वास्तव वाटणारे स्वप्न व त्यातील सर्व व्यवहार नष्ट होतात अवास्तव ठरतात. ज्ञान अज्ञान म्हणजे माया विश्व असा क्रम आहे. ज्ञान अज्ञान माया विश्व असा क्रम आहे. सुरुवातीला जागृती आहे मग अज्ञान म्हणजे माया आहे आणि मग विश्व आहे. तर सुरुवातीचं ज्ञान यथा तथ्य तसंच्या तसं राहिलं तर अज्ञान निर्माण होणार नाही आणि त्यातून माया रूपी विश्व निर्माण होणार नाही. देहाला आत्म समजणे या देहात्म भाव रूपी अज्ञानामुळे जन्म मरण रूपी प्रत्यक्षातील अवास्तव स्वप्न खरेखुरे किंवा वास्तव वाटते. ध्यानात घ्या जर आपण सतत जागे असू तर आपण सतत ज्ञानावर असू आणि सतत जागे असणे आणि सतत ज्ञान असणे याचा अर्थ एकच आहे. आपण केवळ आणि केवळ अविनाशी चैतन्य आहोत. तर आपण केवळ आणि केवळ अविनाशी चैतन्य आहोत हे जोपर्यंत आपण जाणतो तोपर्यंत कायमस्वरूपी ज्ञान आहे. याचा जेव्हा विसर पडतो तेव्हाच माया सुरू होते आणि माया सुरू झाली याचा अर्थच मायातून निर्माण झालेलं मायावी विश्व निर्माण होतं. किंवा जो मनुष्य सतत जागा आहे किंवा जो सतत जागा आहे आणि जो सतत केवळ चैतन्य आत्मा अविनाशी चैतन्य म्हणूनच जागा आहे त्याच्या दृष्टीने अज्ञानात जाण्याचा मायेत पडण्याचा प्रश्नच येत नाही. आणि माया जर नसेल तर माया रूपी जग हे सुद्धा निर्माण होणार नाही. म्हणून जग निर्माण होण्या अगोदर अज्ञान असते. अज्ञान हेच माया आणि त्या अज्ञानातून जग निर्माण झाले म्हणून जग माया. परंतु अज्ञान मायेच्या आधी जगाच्या आधी अज्ञान रूपी माया असती आणि नंतर माया निर्माण होत असती. जग तरी सुद्धा जगाच्या आधी अज्ञान रूपी माया आणि नंतर जग. परंतु जगाच्या आधी माया आणि मायेच्या आधी जागृती आहे. त्यामुळे सतत जो जागा आहे त्याला स्वप्न दोष आणि स्वप्न दृश्य नाहीत त्याला माया नाही. आणि सतत जो जागा आहे त्याला माया किंवा अज्ञान नाही म्हणून त्याच्या दृष्टीने जगही नाही अशी स्थिती आहे. म्हणून केवळ ज्ञान
पातळीवर आपण चैतन्य आहोत ही जागृती, आपण आत्मा आहोत ही जागृती सतत असेल तर स्वप्नरूपी माया नाही आणि स्वप्नरूपी मायावी जगत नाही, हे इथे सांगायचं आहे. म्हणून ज्ञान अज्ञान म्हणजे माया आणि विश्व असा क्रम आहे. देहाला आत्मा समजणे जेव्हा आपण करतो तेव्हा आपण ज्ञानातून अज्ञानात जातो, मायेत जातो. आणि देहाला आत्मा समजलं की देहात्मभावरूपी अज्ञानामुळे, देह म्हणजेच आत्मा या अज्ञानामुळे जन्म मरण रूपी प्रत्यक्षातील अवास्तव स्वप्न खरेखुरे का वास्तव वाटते. जो ज्ञानी आहे त्याच्यासाठी माया व विश्व असूच शकत नाही. ज्याप्रमाणे जागे असलेल्याला स्वप्न व स्वप्नातील घटिते हास्यास्पद वाटतात तसेच आहे. केवळ आत्मा जाणार आणि सर्व मायेचा तिच्या कार्यासह ताबडतोब नाश झाल्याची अनुभूती घ्या, असा हा संदेश आहे. केवळ आत्मा जाणार म्हणजे आपण ज्ञानरूप चैतन्यावर जाणार आणि त्यानंतर अज्ञान आणि सर्व विश्व हे खोटं आहे जाणार. त्यामुळे आपण जन्माला आलो हे खोटं, आपण मरणार हे खोटं आणि आपल्याला मोक्ष मिळवायचा हे खोटं. जो सदा केवळ आणि केवळ चैतन्य आहे तो बसल्या जागी मोक्षच आहे, तो बसल्या जागी आत्माच आहे. बाकी कुठलीही गोष्ट माया आहे असा त्याचा अर्थ आहे. 196 अनादेरपि विध्वंसा प्राग भावस्य वीक्षितः बुद्ध्युपाधि संबंधात परिकल्पितमात्मने प्राग भाव अनादि जरी राही नाश त्याचा खचितच असे. प्राग भाव अनादि जरी राही नाश त्याचा खचितच असे. तैसा बुद्धी उपाधी कारणे आत्मी कल्पित जीव भाव नाशत्या असे. माया प्राग भावी म्हणजे पूर्वी नसलेली असल्याने जरी अनादि असली तरी अनंत नसते. माया प्राग भावी म्हणजे पूर्वी नसलेली असल्याने जरी अनादि असली तरी अनंत नसते, तर अंतवतीच असते. चैतन्य किंवा आत्मतत्व बुद्धीत प्रतिबिंबित झाल्याने खरे तर बुद्धीला आत्म्याला नव्हे आपण आत्मा असल्यासारखे वाटते. जसे लहान मुलाला पाण्यात प्रतिबिंबित झालेले सूर्यबिंब प्रत्यक्षातील सूर्य वाटावा तसेच हे अज्ञान असते. जशी लहान मुलाची बुद्धी तशीच माणसाची बुद्धी असते. लहान मुलाला पाण्यातील प्रतिबिंबित सूर्य प्रत्यक्षातील सूर्यच वाटतो, तसेच बुद्धीतील प्रतिबिंबित चैतन्याला म्हणजे आत्मसूर्याचे प्रतिबिंब ते खरोखरीच चैतन्य समजणं, आत्मा समजणं अशी बुद्धी चूक करीत असते. बुद्धी म्हणजे सूक्ष्म शरीरांतर्गत असलेल्या अंतःकरण चतुष्टयातील विधानात्मक निर्णय घेणारी क्षमता असल्याने ती समजते की या अर्थी मला चैतन्य दिसते, जाणवते, त्या अर्थी मीच चैतन्य आहे. म्हणजे एखाद्याला आत्मा जाणवावा आणि त्याला वाटावं मीच आत्मा आहे, हे बरोबर आहे. पण एखाद्याला आत्मा जाणवतो आणि आत्म्याने धारण केलेलं शरीर जाणवतो. आता आत्मा जाणवतो आणि शरीर धारणासाठी आत्म्याचं चैतन्य वापरल्यामुळे शरीरही जाणवतो. इथे जर चैतन्यातून शरीर आलं हे लक्षात न येता चैतन्यातून आलेल्या शरीरातील जो जीव आहे तो स्वतःला शरीर समजेल तर तो त्याची जी बुद्धी आहे ती चुकीची समजूत त्याला घालून देते. आपण शरीर आहोत ही बुद्धीची चूक आहे. मात्र आपण शरीर आहोत ही बुद्धीची चूक लक्षात आली तर आपण आत्मा आहोत म्हणजे आपण ज्ञानी आहोत, आपण कायम जागे आहोत हे लक्षात येईल. तशाच पद्धतीने लहान मुलाला पाण्यातील प्रतिबिंबित सूर्य प्रत्यक्ष सूर्य वाटावा, तसंच माणसाला सुद्धा आपल्यातील प्रतिबिंबित आत्मचैतन्य म्हणजे खरोखर देहात पडलेलं आत्मचैतन्य म्हणजे देह हाच आत्मा वाटतो, अशी ती चूक आहे. बुद्धी म्हणजे सूक्ष्म शरीरांतर्गत असलेल्या अंतःकरण चतुष्टयातील विधानात्मक निर्णय घेणारी क्षमता असल्याने ती समजते की ज्या अर्थी मला चैतन्य दिसते, जाणवते, त्या अर्थी मीच चैतन्य आत्मा आहे. येथे वास्तवात आत्मप्रतिबिंबालाच आत्मा किंवा चैतन्याच्या प्रतिबिंबाला चैतन्य समजण्याची चूक बुद्धी करते. बुद्धी याचा अर्थ त्या बुद्धीद्वारे माणूस करतो. ती येथेच थांबत नाही तर मीच आत्मा चैतन्य अशी शेती ती मिरवते. असं मग इतका दृढ होतो की आत्मा व बुद्धी आमचे ऐक्यच असल्यासारखे वाटते. आत्मा म्हणजे बुद्धी, तो देहाचाच भाग असतो.
त्या समजालाच देहात्मभाव असे म्हणतात. देहाला आत्म मानण्याची ही चूक देहाला आत्म मानण्याची ही चूक अज्ञानी बुद्धीच करते. यामुळे आत्म्याला जीव भाव व जीवदशा प्राप्त झाल्यासारखी वाटते. आत्म्याला जीव भाव जीवदशा प्राप्त झाल्यासारखी वाटणं याला प्राग भाव म्हणजे पूर्वी माया आणि नंतर जीव अशी स्थिती असते. हे अज्ञान आहे. अज्ञान नष्ट झाले, बुद्धी विशुद्ध झाली, दोरीच्या जागी साप नाही लक्षात आले, तर प्रतिबिंबाला आत्मा समजण्याची आणि देह म्हणजे आत्मा समजण्याची चूक दुरुस्त केली की माया नष्ट होते. म्हणून माया अनादी असली तरी तिचा अंत होऊ शकतो हे निश्चित. सर्वसाधारणपणे जे अनादी असते ते अनंत असते. मात्र माया अनादी असली तरी तिचा नाश निश्चितच होतो. म्हणून माया अनादी असून सुद्धा अनंत नाही, तर ती अंतवती आहे. बुद्धी नेहमीच स्खलनशील असते. चालत्या बैलगाडी खाली चालत असलेल्या कुत्र्याला आपणच बैलगाडी चालवतो असे वाटावे. तसा हा अहंमन्यतेमुळे निर्माण झालेला गैरसमजुतीचा बुद्धिदोष असतो. आपल्या जे प्रकाशित प्रतिबिंबित झाले ते आपण स्वतःच समजण्याचा हा विपर्यास आहे. 197 जीवत्वं न ततो स्वरूपेण विलक्षणं संबद्ध स्वात्मनो बुद्ध्या मिथ्या ज्ञान पुरस्सरा. आत्मस्वरूप आगळे वेगळे जीव भावाहून अन्यते बुद्धी आत्मसंबंधी मिथ्या ज्ञानी जीव भाव पुरस्कृत तो असे. वास्तवात आत्मा अत्यंत आगळा वेगळा आणि अन्य कुणाशी कोणत्याही दृष्टीने असंबंधित असंग असाच आहे. तो खरोखरच अद्भुत आणि विलक्षण असाच आहे. मात्र आत्मा चैतन्य रूपे बुद्धीत प्रतिबिंबित होत असल्याने आरशाला जसे त्यात जे प्रतिबिंबित होते ते आपणच असे वाटावे तसे वास्तवात हे वाटणे आरशाचे नसते, तर बिंब प्रतिबिंब यांची जाण नसलेल्या तेच असते जे तो आरशावर आरोपित करतो. आरशाला काही वाटण्याचा प्रश्नच नाही. अज्ञानी माणूसच आरशावर असा आरोप करतो. असेच बुद्धीचे आहे. आत्मचैतन्य बुद्धीत प्रतिबिंबित होते. त्या बुद्धीला आपणच आत्मा असल्याचा भास होतो. प्रत्यक्षात आत्मा देहाशी म्हणजे बुद्धीशी संबंधित असू शकत नाही. तो त्याच्या आगळ्या वेगळ्या विलक्षण स्वरूपाने सर्वदा असंग निर्गुण निराकार अक्रिय आणि केवळ साक्षी मात्र आहे. आत्मा बुद्धी यांचा संबंध बिंब प्रतिबिंब सूर्य आणि आरसा इतकाच आहे. ज्या न्यायाने सूर्य म्हणजे आरसा नव्हे त्याच न्यायाने आत्मा म्हणजे बुद्धी नव्हे. फक्त हा परस्पराने समोरासमोर येणे इतकाच प्रकार आहे. येथे तादात्म्याचा एक रूपतेचा संबंध असूच शकत नाही. मात्र बुद्धीच्या 2 मिनिटात मात्र बुद्धीच्या भ्रामकतेमुळे मिथ्या ज्ञानामुळे माया म्हणजे हा आरसा आणि बिंब बुद्धी आणि आत्मचैतन्य हा मायारूपी संबंध तादात्म्याचा वाटतो आणि बुद्धी स्वतःला आत्मा समजते. ही चूक येथेच न थांबता पुढेही जाते. बुद्धी आपल्याला आत्म्याच्या गुणाची समजते. म्हणजे असे की बुद्धी हा जीवाचा किंवा जीवाच्या सूक्ष्म शरीरांतर्गत अंतःकरण चतुष्टयातील निर्णय विधानक्षम असा घटक असल्याने ती स्वतःला आत्मरूप समजताना त्याला आपल्या गुणांचा किंवा बुद्धी गुणी समजण्याची चूक करते. ती तादात्म्य भाव साधताना आत्म्याला सहज गुणी समजून तसेच वर्तन चालू ठेवते. बुद्धीच्या भ्रमामुळे स्वतःला आत्मा समजून 1, 2 आत्म्याला स्वगुणी किंवा बुद्धिगुणी मानणे 2 आत्म्याला पुन्हा जीव भाव प्राप्त होतो असा भास होतो. वास्तव मात्र तसे नसते. भ्रामक बुद्धीने आत्म्याला आपल्या गुणांप्रमाणे मिथ्या समजल्यामुळे आत्म्याला जीवभाव प्राप्त होतो असे वाटते. ते मिथ्या बुद्धीने आपल्या मिथ्या समजुतीद्वारे आत्म्यावर जीवभावाचे आरोपण अभ्यास करणे असते. हा जीवभाव आत्म्याबाबत पुरस्कृत करणे समजणे आहे. हा समज म्हणजे अज्ञान होय. आता पुढील भाग उद्याच्या निरूपणात याच संबंधातील 2 पॅरेग्राफ शिल्लक आहेत, पण ते आणि पुढचं 198 पासूनचं निरूपण उद्याच्या भागात असते.